मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करा. काय ते बघूया. जग मागे चालते, फक्त चालवणारा हवा. चुकीचा नाही हा विचार. करिअर लिस्ट, पर्सनॅलिटीत स्पेशल क्वालिटी हव्यात, ज्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व देतात. आपले आचरण, व्यवहार आणि कामातून स्वतःला इतरांसमोर आकर्षक ढंगात प्रस्तुत करणे म्हणजे कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी आहे. व्हेरी गुड. आपली उपस्थिती कशी दर्शवावी. करिअरिस्ट पर्सनॅलिटीत ते आकर्षण असते जे एक नजर पाहताच आपण एवढे प्रभावित होतो स्वतः त्यांना भेटू वा त्यांच्याशी बोलू इच्छिता. त्याचा लूक आणि बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन लोक त्याच्याकडे ओढले जातात. आपल्या मनात त्याच्याविषयी मत्सर नसतो. त्याच्या पर्सनॅलिटीचे रहस्य असते उत्तम सेन्स ऑफ ह्युमर, व्यवहार कौशल्य, सेन्स ऑफ ह्युमर, व्यवहार कौशल्य, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या हालचालीची माहिती, त्वरित निर्णय घेणे व संबंधाबाबत इमानदारी ठेवणे. अशा लोकांसाठी सौंदर्य परिधान जास्त महत्त्वाचे नसतात. ते असभ्यपणे न वागता सर्वांशी मिळून मिसळून राहतात. त्याचे मार्गदर्शन करतात. नकारात्मक दृष्टिकोन अशा लोकांच्या पर्सनॅलिटीपासून खूप दूर असतो. व्हेरी गुड. नकारात्मक दृष्टिकोन कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटीची सर्वात मोठी खूबी असते, जी जीवनाविषयी उत्साह वाढवते. काही कारणामुळे आपण जर निराश वा अपयशी झालो तर नकारात्मक दृष्टिकोन बदला. अशा लोकांना भेटा जे आपले आदर्श असतील. अशा लोकांसोबत आपला आत्मविश्वास वाढेल व आपल्याला प्राधान्य दिले जात आहे असे जाणवेल. आपल्या व्यक्तिमत्वात खालील गोष्टी सामील करून आपण आपली उपस्थिती दर्शवू शकता. आपण कोणत्या प्रकारच्या पार्टीत जात आहोत. लोक आपल्याकडे का पाहतात. हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. सामान्य माहिती माहीत असू द्या. उत्तम सवयी आत्मसात करा. आता देहबोली. बॉडी लँग्वेजने कोणतीही व्यक्ती न बोलता आपल्या गोष्टी 1,00,000 पद्धतीने सांगू शकतात. बापरे. देहबोली. बॉडी लँग्वेजने कोणतीही व्यक्ती न बोलता आपल्या गोष्टी 1,00,000 पद्धतीने सांगू शकतात. बापरे. याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ही म्हणतात. बॉडी लँग्वेजमध्ये फक्त शारीरिक हावभावच पाहिले जात नाही तर चेहऱ्यावरील भावही चाचपण्याचा प्रयत्न केला जातो. उठण्या बसण्याची पद्धत, चालण्याचा ढंग, पोशाख, बोलके डोळे, अंतर्गत विचार, सवयी आणि व्यवहार, पोशाख स्टाईल या सर्व गोष्टीवरून पर्सनॅलिटी समजणे सोपे होत असते. जर आपण इतरांविषयी निगेटिव्ह विचार करीत असाल तर आपल्या डोळ्यात तिरस्काराची भावना त्वरित येते. अरे बापरे. बॉडी लँग्वेज समजणारे लोक सहजतेने आपल्या भावना समजू शकतात. आपले स्मित हास्य, आवाजातील चढ उतार हा पर्सनॅलिटीचा आरसा आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.